नमस्कार ॲस्पिरंट्स, कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर सबच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण UPSC मराठीमधून करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि MPSC राज्यसेवा 2025 पॅटर्नसाठी प्रिपेअर करणाऱ्या कॅन्डिडेटसाठी एक नवीन मासिक लॉन्च केलं आहे. त्याचं नाव आहे ज्ञान मासिक. मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन बघितलं. आता आपण एक स्मॉल लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत, जेणेकरून तुम्हाला समजेल की जे काही मॅगझिन आहे ज्ञान मासिक, त्याचा उपयोग तुम्हाला प्रिपरेशनमध्ये कसा करायचा आहे. तर आज आपण बघणार आहोत की यामध्ये दिलेला जो गव्हर्नन्स, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी रिलेटेड पार्ट आहे, तो तुम्हाला जर अभ्यासायचा असेल तर तुम्ही ज्ञान मासिकमधून कसं अभ्यासू शकतात. आता त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं अगोदर आहे की तुम्ही सिलेबस बघितलेला असलं पाहिजे. आता मला असं वाटते की तुम्ही सर्वांनी सिलेबस बघितलेला असेल. ज्यांनी समजा सिलेबस बघितलेला नसेल ते काय करू शकतात, आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तो सिलेबस बघू शकतात. मग आता त्याच्यात ऑफिशियल वेबसाईटवर जर तुम्ही गेलेत तर तुम्हाला या ठिकाणी येईल अबाउट राज्यसेवा. त्याच्यामध्ये सिलेबसचा टॅब आहे. सिलेबसच्या टॅबमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला सिलेबस दिसतो आहे. हा सिलेबस तुम्हाला वेबसाईटवर पण बघायला मिळेल. त्यानंतर जर तुम्हाला PDF फॉर्ममध्ये जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी PDF फॉर्ममध्ये इंग्लिशमध्ये आणि मराठी दोघींमध्ये यामध्ये डाउनलोड करू शकतात. आता नेक्स्ट पॉपअप टॅबमध्ये काय आहे, हा तुमचा जो सिलेबस आहे हा सिलेबस लोड होतो आहे. आता हा सिलेबस बघितल्यानंतर नेक्स्ट पार्ट जे होते, तर नेक्स्ट पार्ट म्हणजे आपला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आता तुम्ही म्हणत असाल की राज्यसेवेच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर 2025पासून तर ही पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये एक्झाम होणार आहे. पण आपल्याला माहीत आहे की MPSCने मेन्सचा जो सिलेबस आहे राज्यसेवेसाठी तो UPSCकडून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे UPSC मेन्सचे मागचे 10 वर्षाचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपर आहेत. आता कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबने मुलांच्या इजसाठी काय केले आहेत, UPSCचे जे मेन्सचे क्वेश्चन पेपर आहे GS 1, 2, 3, 4, तर हे मराठीमध्ये त्याचा अनुवाद केलेला आहे. कारण UPSCचे जे मेन्सचे क्वेश्चन पेपर असतात ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतात, पण त्याचा मराठीमध्ये अनुवाद नाही. मग हा मराठीचा अनुवाद आपण केलेला आहे. मग पुन्हा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डाउनलोड सेक्शनमध्ये जाऊ शकता. डाउनलोड सेक्शनमध्ये गेल्यानंतर ते GS 1, 2, 3, 4 आणि एथिक्ससाठी सेक्शन A आपण आता प्रोव्हाइड केलेला आहे. लवकरच आपण केस स्टडीजचा पार्ट पण प्रोव्हाइड करणार आहोत. तर मग आज आपण पॉलिटीचा पार्ट बघत आहोत. तर आपण GS 2चं जे आहे तर ते टॅब तुम्ही ओपन करा. इथे तुम्हाला जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण येऊन जातील. याच्यामध्ये आपण 2013 ते 2023पर्यंतचे जे क्वेश्चन पेपर आहेत UPSCचे ते कवर केलेले आहेत. वरती इंग्लिशमध्ये क्वेश्चन आहे आणि त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं आहे. त्यानंतर सिलेबसच्या प्रत्येक टॉपिक आणि सब टॉपिकनुसार जे आलेले क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स क्लासिफाय करून दिलेले आहेत. त्याचबरोबर MPSC 2011पर्यंत ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये होती. मग याच्या सगळ्या शेवटच्या सेक्शनमध्ये आपण जे 2007 ते 2011पर्यंत MPSCने डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते क्वेश्चन्ससुद्धा UPSC म्हणजे नवीन सिलेबसनुसार त्यांचं क्लासिफाय करून दिलेलं आहे. आता ते क्लासिफिकेशन जे केले आहेत त्याचा फायदा तुम्हाला फक्त काय होणार आहे की कुठल्या थीमवर क्वेश्चन विचारतात. कारण 2025पासून एवढे सिम्पल क्वेश्चन विचारतील अशी अपेक्षा आपण करू नाही शकत. त्यानंतर असे क्वेश्चन येऊ पण शकतात, येऊ पण नाही शकत. पण आपल्याला महत्त्वाचं काय बघायचे आहेत, नेमकं त्यावेळेस ज्या थीम्स आहेत तर थीम्स कुठल्या विचारले. कारण थीम कधी व्हॅरी होणार नाही. त्याच्यामधलं कॉन्टेंट हे करंट इव्हेंटनुसार चेंज होत जाते, पण त्याची मूलभूत संकल्पना आहेत तर मूलभूत संकल्पना ह्या नेहमी सेम असतात. तर आता आपण आपल्या ज्ञान मासिककडे जाऊ. तर ज्ञान मासिककडे आल्यानंतर हा जो पहिला टॉपिक आपण कवर केलेला आहे तो म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019, म्हणजे 2019मध्ये जो सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट पारित केला गेलेला होता आणि आता 2024मध्ये त्याचे रूल्स जे आहेत ते रूल्स इम्प्लिमेंट केलेले आहेत. हा कायदा आणि रूल्स. मग आता याच्यामध्ये आपण बॉक्समध्ये बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सिटिझनशिपच्या कॉन्टेक्स्टमध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये पार्ट 2मध्ये मग हे जे आर्टिकल आहे, आर्टिकल 5 पासून आर्टिकल 11पर्यंत ते कुठले आहेत त्याचा संक्षिप्त आढावा आपण घेतलेला आहे. त्यानंतर नागरिकत्व कायदा म्हणजे सिटिझनशिप ॲक्ट जो आहे 1955, तर मग त्याच्यानं अंतर्गत जर भारताचं नागरिकत्व मिळवायचं असेल तर कुठल्या पद्धतीमध्ये मिळवलं जाऊ शकतं. कारण हा जो ॲक्ट आहे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 हा एक 1955च्या ॲक्टमध्ये ज्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे. तर मग नेक्स्ट सेक्शनमध्ये आपण बघितलेलं त्याच्यात जे महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या तरतुदी मेन्शन केलेल्या आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंटने ज्यावेळेस CAAचा कायदा पास करत आहेत किंवा त्याला पाठिंबा देत आहेत तर गव्हर्नमेंटचे जे किंवा प्रो आर्ग्युमेंट्स आहेत तर प्रो आर्ग्युमेंट्स कुठले होते. त्यानंतर जे क्रिटिक्स आहेत तर क्रिटिक्स CAAला विरोध का करत आहेत. त्यानंतर CAA आणि आसाम अकॉर्ड त्यांचं जे इंटरलेशन म्हणजे CAAचा जो वर होणारा परिणाम आसाम अकॉर्डचा तो. त्याच्यानंतर याचे मग वे फॉरवर्ड जो असेल तो वे फॉरवर्ड काय असला पाहिजे. त्यानंतर मार्चमध्येच
गव्हर्नमेंटने या ठिकाणी CAA जे रूल्स आहेत ते रूल्स काय केलेत, इश्यू केलेत. मग हे जे रूल्स आहेत ते रूल्स टेबलर फॉर्ममध्ये मेन्शन केलेत. आता हे फक्त रूल्स वाचून घ्यायचे आहेत, कारण की याचा उपयोग हा मॅक्सिममली ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनमध्ये होऊ शकतो. सब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनमध्ये याचे जे प्रोव्हिजन्स आहेत हे 2-4 प्रोव्हिजन्स लक्षात ठेवा, हे पूर्ण लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर जी हिस्टॉरिकल पार्श्वभूमी याची, म्हणजे आता सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट जो पास केलेला आहे तर त्याच्याशी निगडीत असणारे जे काही इव्हेंट्स आहेत ते पास्टमध्ये कसे झालेले आहेत, म्हणजे त्या रिलेटेड पार्ट्समध्ये पास्टमध्ये कुठले इव्हेंट झालेत ते त्याच्यामध्ये संक्षिप्तपणे माहिती दिली. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट म्हणजे CAA जे नियम आहेत तर त्याच्यामधल्या त्रुटी म्हणजे लिमिटेशन्स काय आहेत, त्या लिमिटेशन्स आपण मेन्शन केल्या आहेत. हे महत्त्वाचं आहे, ॲनालिसिससाठी हा पार्ट महत्त्वाचा आहे. त्यानंतर मग याच्यावर ह्या त्रुटींवर जर मात करायचं असेल तर म्हणजे पॉसिबल सोल्युशन्स काय असू शकतात, ते पॉसिबल सोल्युशन्स आपण दिलेले आहेत. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे आहे तर सीता सोरेन विरुद्ध भारतीय संघ खटल्यामध्ये ती JMM ब्रायबरी केस आहे तर त्याला काय केलेलं आहे, सुपरसीड केलं. मग आता नेमकं याच्यामधला हा पार्ट आला तुमच्या सिलेबसशी रिलेटेड, म्हणजे जे पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस आहेत ते पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेसच्या संदर्भात ही केस निगडीत आहे. मग आता जर तुम्ही सिलेबसमध्ये बघितलं तर सिलेबसमध्ये हा पॉईंट मेन्शन केलेला आहे डायरेक्टली. जस्ट अ मिनिट, सॉरी, हा सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे. संसद व राज्य विधानमंडळे संरचना, कार्यप्रणाली, कामकाज चालविणे, अधिकार व विशेषाधिकार आणि यापासून उद्भवणारे प्रश्न. आता ह्या सिलेबसच्या सब टॉपिकशी तो जो पहिला पार्ट जो आपण पार्ट बघितला, ही जी केस आहे ती केस, मग याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ज्या वेळेस JMM ब्रायबरी केसला सुपरसीड केलेलं आहे तर त्यामध्ये नेमकं काय कुठले आर्ग्युमेंट्स दिलेत ते आर्ग्युमेंट्स आपण याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. त्यानंतर मग जी JMM ब्रायबरी केस, त्यानंतर सीता सोरेन विरुद्ध भारतीय संघ 2024 मधली केस, याच्यामधलं जे कंपॅरिझन आहे ते कंपॅरिझन आपण यामध्ये दिलेलं आहे. आता याचा फायदा जो आहे इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ब्रायबरी तुम्ही GS4 मध्ये सुद्धा याचा केस स्टडी म्हणून उपयोग करू शकतात. तर यानंतरचा जो महत्त्वाचा आहे तर तो अँटिटी फिक्शन लॉ, म्हणजे पक्षांतर विरोधी कायदा. आता इलेक्शन पण चालू आहेत आणि त्याच्यानंतर अक्रॉस इंडिया बऱ्याचशा स्टेट्समध्ये असे इव्हेंट्स घडलेले आहेत की ते अँटी डिफेक्शन लॉच्या अंतर्गत येतात. जसं महाराष्ट्रामध्ये घडलेलं, त्यानंतर जर आपण बिहारमध्ये बघितलं, त्यानंतर जर हिमाचल प्रदेशमधलं, आंध्र प्रदेशमधले, तर हे जे एक्झाम्पल्स आहेत तर एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. मग त्यानंतर पुढे आपण दिलेलं आहे ॲक्च्युली मग हे अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर विरोधी कायदा काय आहे त्याचं जे ब्रीफ त्याचे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर पक्षांतर विरोधी कायद्याचा राजकीय व्यवस्थेवर कसा परिणाम होतो. मग त्यानंतर जर बघितलं तर त्याच्यामधले जे क्रिटिसिझम म्हणू शकतो किंवा त्याच्यातले जे लूप होल्स आहेत ते लूप होल्स आपण याच्यामध्ये मेन्शन केलेत. आणि ते लिमिटेशन्स किंवा लूप होल्स जर ओव्हरकम करायचे असतील तर त्याच्यामधले जे रेकमेंडेशन्स आहेत ते आपण रेकमेंडेशन्स मेन्शन केलेले आहेत. त्याच्यानंतर निष्कर्ष. आता ह्या ज्या टॉपिक्स आहेत जसं की आपण पुढच्या अगोदर बघितलं हे की पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस रिलेटेड इश्यू, त्याच्यानंतर CAA ॲक्ट, हे इश्यू आता कंटेम्पररी इश्यूज आहेत आणि याच्यावर क्वेश्चन्स हे 2025मध्ये म्हणा, 26मध्ये म्हणा किंवा 27मध्येही विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस काय करायचं आहे की तुमच्या नोट्समध्ये याचे प्रोव्हिजन्स असतील, त्याच्यानंतर ते इंटेंडेड म्हणजे त्याच्या मागचं कारण काय होतं, तो लॉ का पास केलेला आहे, त्यानंतर त्याच्यामधले जे क्रिटिसिझम आणि त्याच्यावरचे सोल्युशन्स, हा जे स्ट्रक्चर हे स्ट्रक्चर नेहमी तुमच्या नोट्समध्ये असलं पाहिजे. आणि फक्त ओव्हर द पिरियड ऑफ टाईम काय असणार आहे की तुमचे एक्झाम्पल्स चेंज होऊ शकतात, पण हा जो कॉन्टेक्स्ट आहे हा नियर अबाउट 90 to 95% सेम असणार आहे. नंतर जर आपण पुढे बघितलं तर इलेक्टोरल बॉन्ड स्कीम, मग इलेक्टोरल बॉन्ड स्कीमला सुप्रीम कोर्टाने अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर केलं. मग याच्यामध्ये आपण मेन्शन केलं बेसिक की इलेक्टोरल बॉन्ड स्कीम काय होती, त्याचे बेसिक प्रोव्हिजन्स काय होते. त्यानंतर इलेक्टोरल बॉन्ड स्कीम जी लॉन्च केली होती मग त्याचे ऑब्जेक्टिव्स काय म्हणजे उद्दिष्ट काय होते, त्याच्यानंतर त्या योजनेमधले स्कीममधले त्रुटी काय आहेत आणि त्याचे परिणाम काय झालेले आहेत. आता सुप्रीम कोर्टाने असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये इलेक्टोरल बॉन्ड स्कीम काय केलेली आहे तर ती अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर केलेली आहे. त्याच संदर्भात जे काही समजा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951चं जे सेक्शन आहे म्हणजे कलम आहे 19C, हे सुद्धा अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर केलं आहे. तसंच इन्कम टॅक्स ॲक्टमधले जे काही प्रोव्हिजन्स आहेत म्हणजे सेक्शन्स आहेत तर ते अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर केले आहेत. सिमिलरली कंपनी ॲक्ट 2013 मधलं जे सेक्शन आहे काही सेक्शन ते काय केलेलं आहेत तर अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर केले. मग आता नेमकं याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं जे काही आपण म्हणू शकतो निरीक्षण मांडलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी जे रिझनिंग दिलीत की कुठल्या रिझनिंग थ्रू त्यांनी इलेक्टोरल बॉन्ड स्कीम अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर केली हे याचं यामध्ये डिस्कशन घेतलेलं आहे. मग आता त्याच्यामध्ये जो एक मुद्दा सुटलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये तो म्हणजे धन विधेयक. म्हणजे तुम्हाला जर माहीत असेल तर इलेक्टोरल बॉन्ड स्कीम 2017मध्ये ज्यावेळेस पास केली होती तर ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे ज्या काही अमेंडमेंट्स वगैरे झालेल्या होत्या लिगल आस्पेक्ट्स हे मनी बिलच्या अंतर्गत झालेले होते.
तर मग त्या संदर्भातली जी बाब आहे तर ती बाब अजून रिझॉल्व्ह झालेली नाही आहे. नेक्स्ट आपण बघितलं होतं की ह्याच केसमध्ये सुप्रीम कोर्टाने SBIला डायरेक्शन दिले होते की इलेक्ट्रोरल बॉन्ड स्कीम संदर्भातली जी माहिती ती माहिती 14 मार्च 2024च्या अगोदर ही पब्लिश केली पाहिजे. तर मग आता इलेक्शन कमिशनकडे SBIने जी इन्फॉर्मेशन सबमिट केली होती ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने पब्लिश केली. मग त्याच्या संदर्भात जे काही अनालिसिस आहे ते अनालिसिस महत्त्वाचं आहे. मग ते आपण या ठिकाणी डिस्कस केले. मग जी माहिती उघड केली मग त्याचं महत्त्व काय होतं, त्याच्यानंतर जी माहिती पब्लिश किंवा उघड केलेली आहे तर मग त्याच्या मर्यादा म्हणजे जी लिमिटेशन्स काय होते, त्याच्यानंतर अजून जी फर्दर इन्फॉर्मेशन आहे जी SBIकडून एक्सपेक्टेड आहे तर ती रिव्हील केली जावी का नाही केली जावी त्या संदर्भात आपण डिस्कस केलेलं आहे. आणि जी इन्फॉर्मेशन रिव्हील केलेली आहे मग त्याचं जे अनालिसिस आहे ते अनालिसिस या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे काही त्रुटी वगैरे असतील तर त्याच्यावर जर मात करायची असेल तर मग त्याचे जे रेकमेंडेशन्स आहेत ते रेकमेंडेशन्स मेन्शन केलेले आहेत. मग आता हा एक जो ब्रीफ प्रत्येक वेळेस उद्भवणारा म्हणजे इलेक्शन आलं का प्रत्येक वेळेस एक इश्यू उद्भवतो तो म्हणजे जे काही फिजिकल कॅप असणार आहे म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटची जी एक्सपेंडिचर लिमिट आहे ती तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने फिक्स केलेली आहे. पण ही जी लिमिटेशन्स आहेत हे लिमिटेशन पॉलिटिकल पार्टीजवर नाही आहेत. त्या संदर्भातले जे काही डिस्कशन्स आहेत ते डिस्कशन या ठिकाणी दिलेत. आणि महत्त्वाचे म्हणजे जे रेकमेंडेशन्स आहे म्हणजे इंद्रजित गुप्ता कमिटी आणि विधी आयोगाने काय केलेलं आहे तर स्टेट फंडिंग म्हणजे राज्य निधीला काय प्रस्तावित केलेलं आहे. त्यानंतर 2016मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काही महत्त्वाचे रेकमेंडेशन्स दिले होते. ते रिकमेंडेशन्स पण तुम्ही लक्षात ठेवू शकतात जेणेकरून जर इलेक्ट्रॉल प्रोसेस किंवा इलेक्शन प्रोसेसवर जर क्वेश्चन आला आणि जर तुम्हाला रेकमेंडेशन्स द्यायचे असतील तर तुम्ही हे रेकमेंडेशन्स या ठिकाणी देऊ शकतात. आता महत्त्वाचा पुढचा टॉपिक जो आपण कव्हर केलेला आहे तो म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त, नियुक्ती, सेवा, अटी आणि कार्यकाळ कायदा 2023. आता याच्यामध्ये बघितलं तर ह्या कायद्याअंतर्गत नवीनच आता ज्ञानेश्वर कुमार आणि सुखबीर सिंग सिंधू यांना इलेक्शन कमिशनर म्हणून प्रेसिडेंटने अपॉइंट केलेले आहेत. आणि ह्या कायद्याअंतर्गत होणारी ही पहिलीच अपॉइंटमेंट होते. मग आतापर्यंत आपण मग याच्यामध्ये जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती बेसिक इन्फॉर्मेशन डिस्कस केली. म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची भूमिका काय आहे, त्यानंतर जे इलेक्शन कमिशनर्स आहेत तर त्यांना अपॉइंटमेंट करण्याच्या प्रोसेसमध्ये ती प्रोसेस कशी इव्हॉल्व झाली आहे. म्हणजे थोडक्यात मार्च 2023मध्ये सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्याच्या अगोदरची जी नियुक्ती प्रक्रिया होती ती काय होती. त्याच्यानंतर बरनवाल विरुद्ध भारत सरकार ह्या खटल्यामध्ये मग सुप्रीम कोर्टाने जो काही इंटरिम प्रोसेस होती म्हणजे ती इंटरिम प्रोसेस काय होती ती इंटरिम प्रोसेस या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या डायरेक्शननुसार गव्हर्नमेंटने काय केलं, सेंट्रल गव्हर्नमेंटने लॉ पास केलेला आहेत आणि त्या लॉच्या नवीन प्रोव्हिजन्स मग ते जे प्रोव्हिजन्स आहेत ते प्रोव्हिजन्स आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. मग आता ह्या जो लॉ पास केलेला आहे मग त्याच्यामध्ये क्रिटिसिझम आहे. मग ते क्रिटिसिझम काय, मग ते क्रिटिसिझम पण आपण या ठिकाणी डिस्कस केले. तर आता हा लॉ इम्पॉर्टंट आहे. आता पुन्हा हा तुमचा सिलेबसच्या टॉपिकशी निगडीत होतो म्हणजे जे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत तर कॉन्स्टिट्युशनल बॉडीजवर जी अपॉइंटमेंट चालते तर त्या संदर्भातला हा इश्यू त्या तुम्ही कव्हर करू शकतात. आता वन नेशन वन इलेक्शन याच्यासाठी फॉर्मर प्रेसिडेंट जे होते आपले राष्ट्रपती प्रेसिडेंट जे होते रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक हाय लेवल कमिटी एस्टॅब्लिश केलेली होती. आणि नुकतंच मार्च 2024मध्ये त्यांनी त्यांची जे रेकमेंडेशन्स आहेत ते रेकमेंडेशन सबमिट केलेले आहे. व त्यांचा जो जिस्ट आहे रेकमेंडेशनचा तो म्हणजे लोकसभा आणि राज्यांच्या ज्या विधानसभा असतील त्यांची निवडणुका एकाच वेळी घेण्यात यावे आणि त्यानंतर 100 दिवसाच्या आत जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका एकाच वेळेस घेण्यात यावं. मग आता ही जर प्रोसेस अंमलात आणायची असेल तर त्यासाठी त्यांनी 2 कॉन्स्टिट्युशनल बिल्स सजेस्ट केलेले आहेत. पहिलं कॉन्स्टिट्युशनल बिल ज्यांनी जे सजेस्ट केले आहेत त्याच्यामध्ये स्टेट्सची जी काही परमिशन आहे ती घ्यायची आवश्यकता नाही. आणि दुसरं जे कॉन्स्टिट्युशनल विधेयक त्यांनी रेकमेंड केले तर त्यासाठी मोर दॅन 50% ऑफ द स्टेट्सचे जे कन्सेंट असणार आहे ती रिक्वायर्ड असणार आहे. मग आता याच्यामध्ये काही जे कलम आहेत ते नवीन असणार आहेत आणि काही कलम जे असणार आहेत ते त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही लक्षात असली पाहिजे. आता त्यानंतर जी वन नेशन वन इलेक्शन संदर्भातली हाय लेवल कमिटी एस्टॅब्लिश केली होती पण नेमकं त्याच्या संदर्भातली ज्या काही क्रिटिसिझम्स होत्या तर ते क्रिटिसिझम्स आपण या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत. मग नेक्स्ट याच्यामध्ये आपण सायमल्टेनियस इलेक्शन, मग सायमल्टेनियस इलेक्शन म्हणजे काय, मग आतापर्यंत त्याचा ऐतिहासिक संदर्भ काय होता तो आपण डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर जे फ्रिक्वेंटली इलेक्शन्स होतात मग त्याचे जे चॅलेंजेस काय तो आपण डिस्कस केला आहे. मग आता जर जी कमिटीमध्ये मेन्शन केलं आहे की सायमल्टेनियस जर इलेक्शन कंडक्ट केली तर त्याचे फायदे काय होऊ शकतात. त्याच्यानंतर सायमल्टेनियस इलेक्शन जर कंडक्ट केलं तर त्याची क्रिटिसिझम काय असू शकतात.
त्याच्यानंतर जेही काही क्रिटिसिझम्स आहेत, मग ते क्रिटिसिझम्सचं खंडन वगैरे या ठिकाणी केलेलं आहे. आणि जर सायमल्टेनियस इलेक्शन्स इम्प्लिमेंट करायचे असतील तर त्याच्यासाठी जे रिकमेंडेशन्स आहेत ते रिकमेंडेशन्स काय असले पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे जसं की AIचा फार प्रभाव आहे तो वाढत आहे. आणि जसं आता इलेक्शन सुरू आहे तर इलेक्शनमध्ये सुद्धा AIचा मिसयूज होऊ शकतो. म्हणजे डिफेक्ट्स वगैरे सारखे जे काही गोष्टी आहेत त्याचा त्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याचा मिसयूज होऊ शकतो. मग ते इलेक्शनच्या कॉन्टेक्स्टमध्ये AIचा मिसयूज कसा होऊ शकतो, तर त्याच्या संदर्भातली जी काही माहिती ती माहिती आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. त्याच्यानंतर काही केस स्टडीज ज्या ठिकाणी AIचा यूज केलेला आहे आणि लोकांना मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्याच्यावरची जी रेग्युलेटरी फ्रेमवर्क काय असू शकते किंवा त्याच्यावर जर कंट्रोल मिळवायचा असेल तर काय रेकमेंडेशन्स असू शकतात, ते रेकमेंडेशन्स पण आपण या ठिकाणी दिलेत. मग यामध्ये केस स्टडीज दिलं जाऊ शकते. जेमिनी म्हणजे गुगलचं जे प्लॅटफॉर्म आहे तर त्यांनी काय केलं तर सेल्फ रिस्ट्रेंट केलं. त्याच्यानंतर कृत्रिमद्वारे स्वनियंत्रण, हे जे काही एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. मग आता मध्ये जनरिक टॉपिक्स आपण कव्हर केलेलं आहे की आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला ज्यावेळेस 18th लोकसभाची जी जनरल इलेक्शन्स आहेत ते कंडक्ट करत असताना कुठकुठल्या इश्यूजशी सामोरे जावं लागतं. तर हा ब्रीफ आपण इंट्रोडक्शन दिलेला आहे यामध्ये, ते फक्त एकदा वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधित्व कायदा हे तर स्पेशली तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. आता जर सिलेबस बघितलं तर या ठिकाणी डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये, म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचे जे सेलियंट फीचर्स आहेत त्या सेलियंट फीचर्सवर क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. मग आता इलेक्शन मोड आहे आणि इलेक्शन मोडमध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचे डिफरंट जे सेक्शन्स आहेत ते डिस्कशनमध्ये येतात. मग त्या संदर्भात जे जे करंट इव्हेंट्समध्ये गोष्टी कवर होतात रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट संदर्भात ते आपण कवर करत आहोत. मग आता या संदर्भात होता सेक्शन 123(3). मग याच्या संदर्भात जे काही डिस्कशन आहे ते डिस्कशन आपण काय केलेलं आहे या ठिकाणी कवर केलेलं आहे. आता महत्त्वाचा याच्यानंतर जो टॉपिक होता तो म्हणजे राजीनामा दरम्यान राजकारणात उतरणारे न्यायाधीश. जसं कॅलकटा हायकोर्टाचे जे काही जज होते त्यांनी काय केलेलं आहे रेझिग्नेशन दिलं आणि ते सेंट्रलमधली जी रुलिंग पार्टी आहे त्याच्यामध्ये ते पार्टीचे मेंबर झाले, म्हणजे इलेक्शनमध्ये ते येऊ इच्छितात, ते इलेक्शन लढवत आहेत. तर मग आता त्या संदर्भातले क्रिटिसिझम, मग निवृत्तीनंतरच्या न्यायाधीशांच्या राजकीय कारकिर्दीविरुद्ध युक्तिवाद, म्हणजेच न्यायाधीशांनी रेझिग्नेशन नंतर पॉलिटिक्समध्ये का येऊ नये त्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी दिलेली. त्यानंतर बेंगळुरू प्रिन्सिपल्स ऑफ ज्युडिशियल कंडक्ट, मग हा जो कोड ऑफ कंडक्ट आहे जजेससाठी, जो बँगलोर कोड ऑफ कंडक्ट म्हणून ओळखला जातो, तर तो आपण या ठिकाणी मेन्शन केला आहे. आता हे एक्झाम्पल तुम्ही GS4 एथिक्स आहे त्या ठिकाणी देखील यूज करू शकतात. या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत या व्हॅल्यूजसुद्धा तुम्ही एथिक्समध्ये यूज करू शकतात. त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघितलेले आहे की पॉलिटिक्समध्ये जजेसने का यायला पाहिजे, तर त्याच्या संदर्भातले आर्ग्युमेंट्स आणि मग याच्यामधला जो काही उपाय आहेत ते उपाय काय आहेत. आता नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की पहिली केस होती ती फक्त जजेसच्या संदर्भात समजा, किंवा ही कंटेक्स्ट जो आहे म्हणजे पॉलिटिक्समध्ये एंटर होण्याचं ही ब्युरोक्रॅट्समध्ये पण दिसते आणि जजेसमध्ये पण दिसते. मग त्याच्यामध्ये जे हिस्टॉरिकल काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत ते इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स, आणि ज्यावेळेस ब्युरोक्रॅट्स असतील किंवा जजेस असतील हे पॉलिटिक्समध्ये एंटर्ड होत आहेत, मग त्या संदर्भात जे काही आपण म्हणू शकतो सोल्युशन्स असले पाहिजे ते सोल्युशन्स आपण ब्रीफली डिस्कस केले इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कुलिंग ऑफ पिरियड. त्यानंतर क्रिटिक्स, आता न्यूजपेपरमध्ये जसे एडिटोरियल्स येतात तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस ते सुप्रीम कोर्टाचं जे इव्हॅल्युएशन वगैरे करत असतात. तर मग काही क्रिटिक्सचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टने काही कॉन्टेक्स्टमध्ये गव्हर्नमेंटच्या बाजूने निर्णय दिलेत, काही वेळेस गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टमध्ये दिलेत. तर आपल्याला त्याच्यामध्ये न जातात आपल्याला फक्त बघायचं की मागच्या कुठल्या कुठल्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने गव्हर्नमेंटच्या साईडने एक्झाम्पल म्हणजे गव्हर्नमेंटच्या बाजूने काही निकाल दिलेले असू शकतात आणि कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये त्यांनी गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टमध्ये हा जो स्टँड आहे तो फॉर्म घेतला असेल. आता हे एक्झाम्पल्स आपल्याला आपल्या आन्सरमध्ये यूज केले जाऊ शकतात. म्हणजे ज्यावेळेस ज्युडिशरी एक्झिक्युटिव्हवर इफेक्टिव्हली कंट्रोल ठेवू शकते का नाही, समजा ह्या कॉन्टेक्स्टमध्ये जर क्वेश्चन आला तर तुम्ही इलेक्ट्रोल बॉन्डची जे स्कीमची एक्झाम्पल ते देऊ शकतात. किंवा ज्यावेळेस ज्युडिशरीवर जर क्वेश्चन आला आणि तुम्हाला एखादा पॉईंट मेन्शन करायचा असेल की ज्युडिशरी क्रिटिक्सच्या कॉन्टेक्स्टनुसार किंवा क्रिटिक्सच्या म्हणण्यानुसार ज्युडिशरी हे गव्हर्नमेंट सोबतच चालत असताना दिसतं, त्याच्यामधलं एखादा एक एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. आता हा पॉईंट तुम्ही फक्त एकदा रीड करून घ्या. म्हणजे ट्रायल कोर्ट जे आहेत तर त्याच्यामधले जे जजेस आहेत ते जजेसले जे आपण म्हणू शकतो प्रमोशन आहे, तर प्रमोशन होण्यासाठी या ठिकाणी नवीन प्रोसेस इंट्रोड्यूस करून दिलेली आहे. त्या प्रोसेस संदर्भात आपण या ठिकाणी अनालिसिस घेतलेलं आहे. हे फक्त तुम्हाला एकदा रीड करून घ्यायचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर आता
भारतातील जामीन कायदा सुधारण्याची गरज. मग आता जी बेल आहे, तर बेल प्रोसेसमध्ये काय लक्युनाज आहेत आणि त्या लक्युनाज जर ओव्हरकम करायचे असतील तर काय करायला हवं. तर आता सुप्रीम कोर्टाने जे तर सत्येंद्र कुमार अंतिल विरुद्ध CBI ह्या केसमध्ये रेकग्नाईज केलं की भारतामध्ये जी बेल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये लूप होल्स आहेत. मग ती लूप होल्स काय आहेत आणि त्याच्यामधले जे रिकमेंडेशन्स आहेत ते रिकमेंडेशन्स काय असू शकतात. तर हा पॉईंट पण इम्पॉर्टंट आहे. ही थीम इम्पॉर्टंट आहे. एकदा ही थीम तुम्ही कव्हर केली तर नंतर तुम्हाला पुन्हा कव्हर करण्याची गरज नाही पडत. याच्या संदर्भातच मी आपण सगळ्या ज्या थीम्स डिस्कस करतो त्या सगळ्या संदर्भात या गोष्टी लागू पडतात. त्याच्यानंतर आता फंडामेंटल राईट्सवर इफेक्ट होणारे जे काही वेगवेगळ्या अँगल्स आहेत ते अँगल्स यामध्ये आपण कव्हर म्हणजे या येणाऱ्या इश्यूजमध्ये कव्हर केलेले आहेत. समजा सुप्रीम कोर्टासमोर केस होती की कोल्हापूरला मधले एक प्राध्यापक आहे त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर पाकिस्तानचा इंडिपेंडन्स डेला शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि ज्यावेळेस गव्हर्नमेंटने आर्टिकल 370 हे स्क्रॅप केलं होतं तर त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी काय केलं होतं टीका केली होती. तर मग त्या प्रोफेसरच्या अगेन्स्टमध्ये IPC 153A अंतर्गत गुन्हा दाखल केलेला होता. मग ही केस कोर्टामध्ये गेली. मग कोर्टाच्या संदर्भात कोर्टाने या ठिकाणी डिफरन्सिएशन डिसेंट आणि इन्साइटमेंट म्हणजे मतभेद विरुद्ध चिथावणी याच्यामधला काय डिफरन्स काय आहे ते गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. त्यानंतर वाजवी श्रोता चाचणी म्हणजे रिझनेबल लिस्नर टेस्ट ही काय आहे ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आता ह्या ज्या काही केसेस वगैरे आहेत या तुम्हाला वेगवेगळ्या कॉन्टेक्समध्ये यूज केल्या जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल हेड स्पीचची गोष्ट असेल म्हणजे हेड स्पीच फंडामेंटल राईट्सला व्हायोलेट करतं का नाही तो एक अँगलमध्ये किंवा हेड स्पीचला कंट्रोल केलं गेलं पाहिजे का नाही केलं गेलं पाहिजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी या ठिकाणी इम्पॉर्टंट ठरतात. तर ह्या केसेस जे आहेत ते केसेस किंवा हे जे आर्ग्युमेंट्स आहेत तुम्ही वेगवेगळ्या कॉन्टेक्समध्ये यूज करू शकतात. मग आता याचा जो वे फॉरवर्ड आहे तर वे फॉरवर्ड काय असला पाहिजे तो वे फॉरवर्ड डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर डिफॉर्मेशन. आता डिफॉर्मेशनचा जो आस्पेक्ट आहे हा आस्पेक्ट फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. म्हणजे ही थीम जी आहे ही थीम रेग्युलरली विचारली जाते एक्झाममध्ये त्याच्यामुळे ही थीम पण इम्पॉर्टंट आहे. मग डिफॉर्मेशनमध्ये आपण बघितलं की डिफॉर्मेशन ही सिव्हिल आणि क्रिमिनल दोन टाईप्सची असू शकते. मग याच्यामधलं डिफरन्स आपण केलेलं आहे. मग आता ही जे डिफॉर्मेशन आहे मग डिफॉर्मेशन आणि प्री ट्रायल म्हणजे काही जजेस काही कॉन्टेक्समध्ये काय होतं की लोअर ज्युडिशरी असणार आहे ती लोअर ज्युडिशरी जे प्रसार माध्यम आहे त्या प्रसार माध्यमांवर स्थगिती देते. म्हणजे कुठल्या कॉन्टेक्समध्ये तर हे डिफॉर्मेशनच्या कॉन्टेक्समध्ये जेणेकरून जी केस असेल तर ती केस इन्फ्लुएन्स होता कामा नये. तर मग त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने काही ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस केले आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी की फॅक्ट चेक युनिट. आता फॅक्ट चेक युनिट जे होतं ते फॅक्ट चेक युनिट इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 20 मार्च 2024ला काय केलेलं होतं एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डरद्वारे पास केलेलं होतं. मग आता याचं काम काय होतं की सोशल मीडियावर जी मिसइन्फॉर्मेशन वगैरे असणार आहे तर त्याच्यावर कंट्रोल म्हणजे त्याला वॉचडॉग करणे. तर मग आता या संदर्भात चॅलेंज दिलं गेलेलं आहे बॉम्बे हायकोर्टामध्ये. मग आता जी सिव्हिल सोसायटी होती तर सिव्हिल सोसायटीने काही आर्ग्युमेंट्स रेज केले की फॅक्ट चेक युनिट असेल ते फॅक्ट चेक युनिट फंडामेंटल राईट्स व्हायोलेट करतं. मग त्याच अनुषंगाने बॉम्बे हायकोर्टाने यावर स्टे दिलेले आणि त्या स्टेला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. तर त्या संदर्भातली जी काही इश्यू तो आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर इंडियामधली जी कॅपिटल पनिशमेंटची प्रोसेस आहे कॅपिटल पनिशमेंट प्रोसेसला या ठिकाणी अनालाइज केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस कॅपिटल पनिशमेंट होते तर त्याच्यामधले चॅलेंजेस काय आहेत त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाची जी काही प्रतिक्रिया आहे काय त्या संदर्भात मग त्याचा जो ह्युमॅनिटेरियन अँगल काय असेल आणि त्याच्यामध्ये रेकमेंडेशन्स काय असू शकतात. त्यानंतर आता नुकतंच 16th फायनान्स कमिशन जे ते इस्टॅब्लिश केलेले आहेत डॉक्टर अरविंद पनगडिया यांच्या नेतृत्वाखाली. तर मग त्यांचा जो मॅन्डेट आहे तो मॅन्डेट दिलेला आहे. आता या ठिकाणी आपण डिस्कस केलं आहे की 16व्या वित्त आयोगासमोरील आव्हान कुठले कुठले आहेत. आता या आव्हानांपैकी एक महत्त्वाचं म्हणजे साऊथमधले जे स्टेट्स आहेत त्या साऊथमधल्या स्टेट्समध्ये पॉप्युलेशन जी आहे ती स्टॅबिलाईज होते. त्याच्यामुळे त्यांना मिळणारा जो काही डिव्हिजिबल पूलमधला शेअर आहे तो कमी होऊ शकतो. कारण पॉप्युलेशन हा वन ऑफ द फॅक्टर आहे जो फॅक्टर कन्सिडर करून फायनान्स कमिशन हे जो फंड आहे सेंटर म्हणजे डिव्हिजिबल पूलमधला जो फंड स्टेट्सला गेला पाहिजे या फॅक्टर्सवर ते काय करतात तर डिफाईन करतात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की गव्हर्नर संदर्भातली चिंता. मग आता नुकतंच केरळमध्ये वाद आला होता की केरळने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली की तिथले जे गव्हर्नर आहेत तर गव्हर्नरने तिथल्या केरळच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने पास केलेले जे बिल्स होते ते रोखून धरले आणि 2 वर्षानंतर राष्ट्रपतींकडे पाठवले. तर मग त्या संदर्भातली जो कॉन्ट्रोवर्सी रेज झाली. ही कॉन्ट्रोवर्सी मागे तमिळनाडू तेलंगणा पंजाब पश्चिम बंगाल इथे सुद्धा उद्भवलेली होती. मग आता याचा
कॉन्स्टिट्युशनल अँगल आपण बघितलेला आहे. मग आर्टिकल 200 नेमकं काय सांगते, त्यानंतर आर्टिकल 201 नुसार राष्ट्रपतींची भूमिका काय आहे इन द कंटेक्स्ट ऑफ बिल पास बाय द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. कारण बिल ॲक्ट कधी होतील, जोपर्यंत त्यांच्यावर एक तर राज्यपालांची सिग्नेचर त्या ठिकाणी होत नाही, किंवा ते जर बिल राष्ट्रपतींसाठी राखून ठेवलेलं असेल तर राष्ट्रपतींनी ज्यावेळेस ते स्टेट लॉ बिलवर सिग्नेचर करतात त्यावेळेस त्या बिलचं ॲक्टमध्ये रूपांतर होतं. मग आता जर आपण बघितलं, राज्यपाल स्वतःच्या निर्णयाच्या आधारे राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकाला संमती रोखू शकतात का. हा जो डिबेट आहे, हा डिबेट आपण कव्हर केलेला आहे. त्यानंतर आपण बघितलेलं आहे की राज्यपालांच्या कृतीमुळे किंवा निष्क्रियतेमुळे, म्हणजे एक तर त्यांनी स्टेट लॉज जे असते म्हणजे स्टेट बिल्स असतील त्यांना जर कन्सेंट दिली किंवा कन्सेंट नाही दिली तर त्यामुळे कुठले इश्यूज उद्भवू शकतात. तर मग त्यामध्ये केरळचे नेमके युक्तिवाद काय होते, आणि त्या व्यतिरिक्त जनरल ऑब्झर्वेशन किंवा जनरल त्याचं जे इश्यूज होते ते इश्यूज कुठले होते. मग ह्या ज्या समस्या उद्भवतात त्या समस्या कशामुळे उद्भवतात. त्यानंतर मग राज्यपालांनी विदिन द ड्यू टाईम जे स्टेट लेड बिल्स असतील त्यांना कन्सेंट देण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याचा जो वे फॉरवर्ड आहे तो वे फॉरवर्ड आपण डिस्कस केलेला आहे. पुन्हा जर बघितलं तर नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण डिस्कस केलं तर डिस्क्रेशनरी पॉवर, जे काही वेळेस जे काही राज्यपाल्स आहेत ते राज्यपाल त्यांचा डिस्क्रेशनरी पॉवर्स यूज करतात आणि जे स्टेट आपण म्हणू शकतो गव्हर्नमेंट आहे त्यांच्यामध्ये कन्फ्लिक्ट क्रिएट होऊ शकतो. आता सेमच केस तामिळनाडूमध्ये झालेली होती की तिथले जे काही मंत्रिमंडळाचे सदस्य होते के पोनमुडी, हे भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर लागल्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता आणि सुप्रीम कोर्टाने त्यानंतर त्यांना त्यांच्या शिक्षेला स्टे दिला म्हणजे स्थगिती दिली. तर त्यामुळे तिथल्या ज्या मंत्रिमंडळाने ते सजेस्ट केलं, म्हणजे चीफ मिनिस्टरने सजेस्ट केलं तिथल्या गव्हर्नरला की के पोनमुडी यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील करा. पण त्यासाठी तिथल्या जे काही गव्हर्नर आहेत तर त्यांनी सहमती दर्शवली नाही. तर मग त्या संदर्भात काही लिगल डायमेन्शन्स त्या ठिकाणी काय होतं, इश्यूज क्रिएट झालेले. मग तशीच केस काही केरळमध्ये झालेली दिसते, झारखंडमध्ये झालेली दिसते, महाराष्ट्रामध्ये 2019मध्ये झालेली दिसते, राजस्थानमध्ये झालेली दिसते. तर मग हे झाले केसेस, म्हणजे हे झाले एक्झाम्पल्स. मग आता बॉक्समध्ये आपण डिस्कस केलेले आहेत की नेमकं जे ऑफिस ऑफ गव्हर्नर ते कसं इव्हॉल्व्ह होतं आहे. मग ते इव्हॉल्व्ह होत असताना मग कॉन्स्टिट्यूशनमध्ये वेगवेगळे जे आर्टिकल्स आहेत ते जे गव्हर्नर संदर्भात आहेत त्याचं ब्रीफली आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट मेन्शन केले आहेत की राज्यपालांचे कार्यालय महत्त्वाचे का आहेत. मग राज्यपालांच्या ऑफिस संदर्भातली जे काही कॉन्ट्रोवर्सीज किंवा समस्या आहेत त्या समस्या कुठल्या आहेत, आणि त्या समस्यांवर जर मात करायचं असेल तर मग त्यासाठी रिकमेंडेशन्स काय असले पाहिजे. मग आता रिकमेंडेशनमध्ये सरकारी आयोगाने काय रेकमेंड केलं आहे, त्याच्यानंतर नॅशनल कमिशन फॉर रिव्ह्यू ऑफ द वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, यालाच व्यंकटचलिया आयोग पण म्हटले गेले, त्यांचे काय रिकमेंडेशन्स आहे. पुंछी आयोग जे असेल तर पुंछी आयोग जे असतील तर त्यांचं काय रेकमेंडेशन्स आहे. त्यानंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाईम सुप्रीम कोर्टाचे जे डिफरंट वर्डिक्ट्स आहेत त्या वर्डिक्ट्समध्ये सुप्रीम कोर्टाने काय सजेस्ट केलेलं आहे त्यासुद्धा गोष्टी या ठिकाणी काय केल्या आपण डिस्कस केल्या आहेत. नेक्स्ट इश्यूमध्ये जर बघितलं तर लडाख आणि लडाखची जी मागणी आहे की लडाखचा अंतर्भूत कशात केलं गेलं पाहिजे तर 6व्या अनुसूचीमध्ये. आता आपल्याला माहिती आहे 2019मध्ये JNK आणि लडाख हे दोन नवीन युनियन टेरिटरीज जे आहेत ते युनियन टेरिटरीज या ठिकाणी काय केलेले आहेत, क्रिएट केल्या गेलेल्या होत्या. आता लडाखचे जे प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या आपण डिस्कस केल्या आहेत. ह्या ज्या मागण्या त्यांनी केल्या तर त्याच्यामागचे तर्क काय आहेत. मग नेमकं आता 6वी जी अनुसूची आहे ती 6वी अनुसूची काय आहे ते आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर मग लडाखच्या 6व्या अनुसूची अंतर्गत समावेशासाठी तर्क, मग कुठल्या रॅशनलवर किंवा कुठल्या रिजन बेसिसवर त्याला 6 शेड्यूलमध्ये इन्क्लूड केलं गेलं पाहिजे. आता या संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही पोझिशन आहे ती म्हणजे की लडाखला 6 शेड्यूलमध्ये इन्क्लूड न करता लडाखला कलम 371 सारखे संरक्षण देऊ केले पाहिजे. मग आता नेमकं आर्टिकल 371 काय आहे, त्याचा हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट काय आहे ते आपण डिस्कस केलं आहे. आणि नेक्स्ट टेबलमध्ये कम्पेअर केलं आहे की 6th शेड्यूल आणि आर्टिकल 371 आणि त्याचे डिफरंट पॅरामीटरच्या बेसिसवर दोघांवर आपण कम्पॅरिझन केलेलं आहे. त्याच्यानंतर लोकल सेल्फ गव्हर्नन्स हा सुद्धा सिलेबसचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. जर सिलेबसचा पॉईंट बघितला पुन्हा या ठिकाणी आपल्याला दिसतोय की जस्ट अ मिनिट, वैधानिक आरोग्य स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भातले जे काही एक टॉपिक आहे तो टॉपिक आहे. मग आता याचं एक्झाम्पल आपण चंदीगडच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघू शकतो. त्या संदर्भातलं जे ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघितलं पुन्हा भारतातील जे नगरपालिका आहे आता त्या नगरपालिकेच्या निवडणुकांमधील आव्हाने,
आणि त्या आव्हानांवर मात करण्यासाठी जे सुधारणा आहेत त्या सुधारणा डिस्कस केल्या आहेत. आता हे जे ऑब्झर्वेशन्स आहेत हे द जनाग्रहास सिटी लीडर्स रिपोर्ट आणि कॅकची जी रिपोर्ट आहे तर त्याचा ॲनालिसिस करून ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता जनाग्रहा सिटीज लीडर्स रिपोर्ट ही NGO आहे. तर हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकतात, कारण GS2मध्ये पुन्हा तुम्हाला सिलेबसचा टॉपिक आहे की NGOज किंवा सिव्हिल सोसायटी. मग त्याचं जे कंट्रीब्युशन आहे, जसं द जनाग्रहा सिटीज लीडर्स रिपोर्ट याचं कंट्रीब्युशन आपल्याला कशाला दिसते, द स्ट्रेंथनिंग ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नन्स. मग आता हे जे विलंब किंवा अनियमितता झालेली त्याच्या मागली जी कारणं आहेत, तर त्याच्या मागची कारणं आणि याच्यामध्ये जर सुधारणा करायची असतील तर सुधारणा काय असायला हव्यात ते मेन्शन केलं आहे. मग आता पुन्हा AI संदर्भात मिनिस्ट्री जी असेल भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने काही ॲडवायझरी काय केल्या, इश्यू केल्या होत्या. म्हणजे आणि ती कुठल्या कंटेक्समध्ये, जनरेटिव्ह AI प्रोडक्ट्स. मग ती ॲडवायझरी नेमकं काय होती, त्या ॲडवायझरीमुळे ॲक्च्युली मग काय कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे त्या गोष्टींबाबत या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण डिस्कस केलेलं डेटा मार्केट प्लेस. म्हणजे आता डेटा मार्केट प्लेस कशा संदर्भात, तर नॉन पर्सनल डेटा. मग पर्सनल डेटा नॉन पर्सनल डेटा इथल्यामधला डिफरन्स, कारण आता डिजिटल इकॉनॉमीसाठी डेटा जो आहे तो डेटा ॲज अ फ्युएल आहे, त्याच्यामुळे आपल्याला डेटा संदर्भातलं रेग्युलेटरी फ्रेमवर्क आहे ते इम्पॉर्टंट ठरतं. आता इंडियामध्ये पर्सनल डेटा जो असेल त्या पर्सनल डेटा संदर्भात रेग्युलेटरी फ्रेमवर्क आहे, पण नॉन पर्सनल डेटा जो आहे त्याच्या संदर्भात रेग्युलेटरी फ्रेमवर्क नाही. मध्ये फ्रेमवर्क संदर्भात रेग्युलेटरी फ्रेमवर्क असायला पाहिजे किंवा नसायला पाहिजे, तर त्या संदर्भातलं जे काही डिस्कशन आहे ते डिस्कशन या ठिकाणी आपण मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर जे इंटरनॅशनल काही एक्झाम्पल्स वगैरे असतील ते एक्झाम्पल्स या ठिकाणी मेन्शन केले. आणि जर भारतामध्ये डेटा मार्केट प्लेट्ससाठी जर रेग्युलेटरी फ्रेमवर्क असायला हवी तर त्याचं ब्ल्यू प्रिंट काय असलं पाहिजे, तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे, रेकमेंडेशन दिलेलं आहे. आता पुन्हा जर बघितलं की जे टेक जायंट्स आहेत, म्हणजे आपण म्हणू शकतो ज्या मोठ्या टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या कंपनीज आहेत, त्या कंपनीजला रेग्युलेट करायला हवं का नाही रेग्युलेट करायला हवं. कारण ह्या ज्या मोठमोठ्या कंपनी आहेत, जसं गुगल झालं, ॲमेझॉन झालं, मेटा झालं, यांचं जे काही स्प्रेड आहे हा अक्रॉस द वर्ल्ड आहे. तर त्यामुळेच त्यांच्यावर जर रेग्युलेट करायचं असेल तर रेग्युलेट करत असताना त्याच्यासाठी युनिफॉर्मिटी असायला हवी, किंवा जर प्रत्येक स्टेटमध्ये जर रूल्स अँड रेग्युलेशन हे डिफरंट होत गेले किंवा रूल्स अँड रेग्युलेशन नसले तर काय समस्या उद्भवू शकतात. मग आता जे टेक्निकल जायंट्स आहेत त्या टेक्निकल जायंट्सला नियमन त्याचं किंवा रेग्युलेशन करणे का महत्त्वाचे आहेत. मग आता याच्यासाठी सपोर्टिव्ह आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत, जसं गुगल वगैरे असेल. कारण इंटरनेट म्हटलं का म्हणजे आपल्या तोंडात नाव येतं गुगल, पण गुगल ॲक्च्युली हे सर्च इंजिन आहे. जसं याहू इज अनदर एक्झाम्पल. तर मग ते त्याचा जो डॉमिनन्स आहे, मार्केट डॉमिनन्स आहे, त्या मार्केट डॉमिनन्सचा कसा मिसयूज करतो तर त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर मग त्याचा जो सर्च बायस आहे, तो सर्च बायस काय, गुगलमध्ये जर कुठलीही क्वेरी जर सर्च केली तर ते डायरेक्टली काय करतात, स्वतःचे जे प्रोडक्ट्स असतील किंवा सर्व्हिसेस असतील त्याला पहिले सर्चिंगमध्ये काय देतात तर प्रेफरन्स देतात, म्हणजे इट अगेन्स्ट द नेट न्यूट्रॅलिटी. मग ॲपलचं जो असेल त्याच्या संदर्भातला जो इश्यू आहे, ते सगळे इश्यू आपण या ठिकाणी जे टेक्निकल जायंट्स आहेत त्याच्या संदर्भात गोष्टी डिस्कस केल्या आहेत, जेणेकरून त्याच्यासाठी कशासाठी गरज आहे की त्यांचं नियमन केलं पाहिजे. आता नेक्स्ट सेक्शनमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की जे टेक्नॉलॉजिकल जायंट्स आहेत तर त्यांचं रेग्युलेशन का करायला नको. मग आता या संदर्भात पुढे अक्रॉस द वर्ल्ड काय रेग्युलेटरी जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या झालेल्या आहेत. जसं US मध्ये अँटी ट्रस्ट ॲक्टच्या अंतर्गत मग हे जे काही आपण म्हणू शकतो टेक्नॉलॉजिकल जायंट्स आहेत, म्हणजे ॲपल, गुगल, मेटा यांच्या संदर्भात काय ॲक्शन घेतल्या गेलेली आहे ते या ठिकाणी ब्रीफली मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर युरोपियन युनियनचा डिजिटल मार्केट ॲक्ट आहे, त्याच्या अंतर्गत या टेक्निकल जायंटच्या अगोदर जी काही इन्क्वायरी सुरुवात केलेली ती जर भारतामध्ये जर बघितलं तर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने गुगलला फाईन बसवला होता त्याच्या प्ले स्टोअरच्या पेमेंट संदर्भात. पण याच्या विरोधात गुगलने काय केलेलं आहे, त्याला कोर्टामध्ये आवाहन दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला हा जो बॉक्स दिलेला आहे तर बॉक्समध्ये डेमोक्रेसीबद्दल लोकांचा ॲटिट्यूड कसा आहे तर त्याची एक ब्रीफ इन्फॉर्मेशन दिलेली. ही जस्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला जर डेमोक्रेसी रिलेटेड जर कुठला क्वेश्चन आला किंवा एसे आला तर त्यामध्ये तुम्ही याचा उपयोग ॲज अ तुमच्या सपोर्टिव्ह आर्ग्युमेंटसाठी करू शकतात. पुन्हा नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण बघितलं भारतीय लोकशाही प्रक्रियेतील बिघाड. आता काही जे काही स्कॉलर्स आहेत त्यांच्या मतानुसार की भारतामधली डेमोक्रेसी प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये लूपहोल्स आहेत किंवा त्याच्यात काय त्या प्रक्रियेत काही बिघाड झालेत. मग त्या बिघाड काय झालेले आहेत तर ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मग काय त्याचं सोल्युशन असू शकतं ते सोल्युशन. आता हे जे काही आपण डिस्कस गोष्टी केलेल्या आहेत या जे पेपरमध्ये जी इन्फॉर्मेशन येते त्या बेसिसवर केली आहेत. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला क्वेश्चन किंवा एसेच्या अँगलने इन द कॉन्टेक्स्ट ऑफ प्रो ऑर अगेन्स्ट तुम्ही जसा क्वेश्चन विचारला जाईल किंवा जसा एसे विचारला जाईल त्या संदर्भात तुम्ही ही इन्फॉर्मेशन यूज करू शकतात.
त्यानंतर महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे भारतातील इंटरनेट बंद होण्याचे दशक, म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये जे काही इंटरनेट बंद वगैरे झालेले आहेत तर त्या संदर्भातला जो इश्यू आहे तो डिस्कस केला आहे. म्हणजे आता हे इंटरनेट शटडाऊन जो होतं तर त्याचा एक्सटेंट काय, तर एक्सटेंट डिस्कस केला आहे. त्याच्यानंतर मग जे इंटरनेट शटडाऊन झालं, ते इंटरनेट शटडाऊन जे झालं तर त्याचा इम्पॅक्ट काय झालेला आहे, हा जो इम्पॅक्ट डिस्कस केलेला आहे. त्यानंतर सरकारकडून इंटरनेट ज्यावेळेस बंद केलं जातं तर मग ज्यावेळेस इंटरनेट बंद केलं जातं सरकारकडून, तर मग ते बंद करायला हवं का नको, तर मग आर्ग्युमेंट्स इन फेवर आणि आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट ही आपण डिस्कस केलं आहे. पुन्हा ज्यावेळेस देशामध्ये इंटरनेट शटडाऊन केलं जातं तर मग त्याच्यासाठी जे लिगल फ्रेमवर्क आहे ते लिगल फ्रेमवर्क काय, आता हे लिगल फ्रेमवर्कमध्ये काय लक्युनाज आहेत आणि जर इंटरनेट शटडाऊनला जर सामोरे जायचं असेल तर ते सामोरे जायचं असेल त्याच्यासाठी काय रेकमेंडेशन्स असू शकतात ते. त्याच्यानंतर आपण याच्यात इन्फॉर्मेशन डिस्कस केलेली आहे महाराष्ट्रातील मराठा आरक्षण, जी द हिंदूमध्ये कव्हर केलेली होती. मग 2014 ते 2021पर्यंत म्हणजे आतापर्यंत ही प्रोसेस कशी इव्हॉल्व झाली, म्हणजे मराठा आरक्षणाची प्रोसेस कशी इव्हॉल्व झालेली आहे ती या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. आता या सेक्शनमध्ये लक्षात घ्या ॲस्पिरंट्स की पहिले तुम्हाला महत्त्वाचं आहे की सिलेबस समजून घेणे, दुसरं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर लक्षात घेणे. याच्या थ्रू गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं आहे की ॲक्च्युली एक्झामिनेशनची डिमांड काय आहे, ती एक्झामिनेशनची डिमांड लक्षात आल्यानंतर तुम्हाला आपोआप लक्षात येईल की ह्या कॉन्टेंटमधून कुठल्याही गोष्टी तुमच्या नोट्समध्ये उतरवायला पाहिजे आणि त्या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये झाल्यानंतर तुम्हाला ओव्हर द पिरियड ऑफ टाईम इश्यूज तयार करून ठेवायचे. म्हणजे 2025साठी ज्यावेळेस एक तर तुम्ही UPSCला अपियर व्हाल किंवा MPSC राज्यसेवेला अपियर व्हाल तर तोपर्यंत तुमचे GS2च्या संदर्भात एक 101 इश्यूज क्रिएट झालेले पाहिजे, म्हणजे इन्क्लुडिंग ऑल आस्पेक्ट्स, पॉलिटी असेल, गव्हर्नन्स असेल किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स असेल. आणि हे जे इश्यूज आहेत त्या इश्यूजच्या नोट्स जे असतील तुमच्या 20-25 नोट्समध्ये असल्या पाहिजे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही एक्झामिनेशनमध्ये हॉल जाल तर हॉलमध्ये जात असताना तुमच्याकडे हे जे काही तुमचे ब्रीफ नोट्स म्हणजे इश्यूज कवर झालेले असतील तर मॅक्सिमम क्वेश्चन हे त्याच्या संदर्भातच येतील. मग त्याच्यामुळे तुम्हाला क्वालिटी आन्सर लिहायला मदत होईल. आता येत्या लेक्चर्स मध्ये किंवा येत्या व्हिडिओजमध्ये आपण बघूया की जो रिमेनिंग पार्ट आहे ह्या मॅगझिनमधला, म्हणजे इंटरनॅशनल रिलेटेड असणार आहे, इकॉनॉमी रिलेटेड असणार आहे, तर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कशी यूज केली गेलेली पाहिजे. आता आय होप मी जे डिस्कस केलेले आहेत तर ते तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. त्यानंतर अजून तुम्हाला जर या संदर्भात काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या क्वेरीज रेज करू शकतात. त्यानंतर UPSCच्या अधिक इन्फॉर्मेशनसाठी, त्यानंतर MPSCच्या अधिक इन्फॉर्मेशनसाठी आमच्यासाठी कनेक्टेड राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.